नमस्कार, मी जया मेहरा दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 14 वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर महिला मुक्ती मोर्चाचे राजकारणात पाऊल। 3 मे रोजी भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्षांची स्थापना। अमरावती महिला समीकरणासाठी गेली 14 वर्ष कार्यरत असलेल्या महिला मुक्ती मोर्चा संघटनेने आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर 3 मे रोजी भारतीय महिला मुक्ती मोर्चा या नव्या राजकीय पक्षांची अधिकृत स्थापना करण्यात येणार आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे दुपारी 12 वाजता हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या दिवशी संघटनेचा 14वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कमलाताई गवई उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी खासदार अनिल बोंडे असतील। प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार बळवंत वानखडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवडी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार गजानन लवटे, आमदार उमेश यावलकर तसेच माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे। यावेळी अमरावतीचे महापौर, विविध नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार तसेच राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे औपचारिकपणे पक्षात रूपांतर करून भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्षांची घोषणा करण्यात येणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। आज महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली। त्या पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कार्य असं होतं की या संघटनेला तब्बल 14 वर्ष झाले आणि 14 वर्ष झाले आम्ही दरवर्षी वर्धापन दिवस साजरा करतो। म्हणून हा 14वा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे आणि तो चांगल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनेच्या लोकांना एकत्रित आणून आणि हा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। 3 मेला सगळ्यांच्या समक्ष, सगळ्यांच्या साक्षीनं, सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष याची आम्ही सुरुवात करायला चाललो, म्हणजे स्थापना करायला चाललो। त्या तारखेपासून आम्ही पक्षाचं काम करूया आणि बरेच लोक आजपासूनच पक्षात येतो म्हणून अशी सुरुवात झाली। फार एक चांगलं संकेत मिळत आहे। नाही असं म्हणजे पक्ष स्थापन केल्याच्या नंतर आम्ही हे सांगू शकणार नाही किंवा आम्हाला हे सांगायचं सुद्धा नाही की आम्ही कुठल्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ। पाठिंबा देणं हे फार वेगळा विषय झाला। पहिले आम्ही मोठं झालं पाहिजे, आम्ही दर दिवशी शिकलो पाहिजे। ते आम्ही दर दिवशी 14 वर्षापासून शिकत आलो आणि आम्ही असं काही निश्चित केलेलं नाही की आम्ही कोणाला पाठिंबा देणार आहे, आम्ही देणार पण नाही। जे आजपर्यंत जे काही समाजकार्य केलं त्या समाजकार्याचा